अंधारमायाची पूर्ण टीम आता आपल्यासोबत आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं ABP माझामध्ये. जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की खरंच ही कॉम्प्लिमेंट आहे तुम्हाला की ट्रेलर खरंच खूप छान झाला आहे आणि ती भीती उभी राहते आणि तुमची जी काही हाक आहे ना त्याच्यातली प्रत्येक मिनिटाला तुम्ही एक जे नाव घेता आणि जे बोलता ना ते कमाल आहे. सो मला सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्याबद्दल सांगा की ही गोष्ट कशी आली तुमच्यापर्यंत. ही गोष्ट भीमराव मोढे नावाच्या दिग्दर्शकाकडे काम करण्याच्या इच्छेतून निर्माण झालेली आहे. यांचं काम मी खूप वर्ष पाहत होतो. कोइन्सिडेंटली एका इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये, पुणा फेस्टिवलमध्ये मला बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड मिळालं होतं आणि माझ्या आधी याला एका शॉर्ट फिल्मसाठी की कशासाठी फिल्म, आणि तो असा धावत गेला आणि सगळे ज्या उत्साहाने त्याला भेटत होते आणि याच्या चेहऱ्यावर जे निर्मळ निखळ हसू होतं, तर एक माणूस चांगला असल्याची व्हल्नरेबिलिटी काय असते त्याच्याबरोबर काम न करता दिसत होतं की हा माणूस प्रामाणिक आहे. आणि नंतर मी याचं सगळं काम बघत आलो आणि मी म्हटलं यार याच्याबरोबर काम करण्याची संधी आपल्याला मिळाली पाहिजे. आणि माझ्या नशिबाने याने मला एकदा फोन केला आणि उत्कृष्ट एक प्रोजेक्ट मला ऑफर केला ज्याच्यामध्ये मेन रोल. मी म्हटलं क्या बात आहे, हो हो, जाता 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 ते राहिलं आणि मग मध्ये गॅप गेला, आज करू उद्या करू मध्ये बोलत होतो आणि मग हे आलं. आणि त्यांनी स्टोरी जेव्हा सांगितली तेव्हा माझ्या तारखा नव्हत्या, पण मी म्हटलं आपण तू तारखा सांग, मी त्यांना ॲडजस्ट करायला सांगतो आणि मग ॲडजस्ट करून केलं. तर चांगलं प्रोजेक्ट जर असेल, चांगलं कॉन्टेंट जर असेल, चांगली माणसं आणि चांगले कोआर्टिस्ट असतील तर जर तुमची इच्छा असेल ते आपोआप वर्कआउट होतं असं मला वाटतं. आणि ते वर्कआउट झालं आहे. मी तुझ्याकडे येईल कारण ज्या पद्धतीचं ट्रेलर आहे आणि सर जसं म्हणाले की प्रामाणिकपणा जर आपण त्या मागे ठेवला तर जे समोर येतं ते खूपच छान असं, असंच काहीतरी छान समोर आलं आहे. या गोष्टीकडे कसं वळलंस आणि या गोष्टीच्या मागची गोष्ट काय आहे. नाही, सर्वप्रथम ABP आणि संपूर्ण टीमचे आभार आहे की त्यांनी आम्हाला प्रमोशनसाठी इथे बोलवलं आणि या सगळ्या म्हणजे स्पेशली की अशा सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठीमध्ये येणारे वेगवेगळ्या प्रोजेक्टचं तुम्ही प्रमोशन करताय, ते जास्त लोकांपर्यंत पोचतं आहे, त्यासाठी म्हणजे आभार. आता या अंधारमाया या गोष्टीविषयी तर आमच्या ज्या निर्मात्या आहेत शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई, आणि यांचा मला फोन आला की आपण एक वेबसिरीज करतो आहे तर तुम्हाला करायला आवडेल का. तर म्हटलं की कथा आपण ऐकू आणि मग ठरवू. तर प्रल्हाद कुडतरकर, कपिल भोपटकर आणि झीची टीम, कल्याणी, हेमा, सिद्धू, अजिंक्य, असं सगळे आम्ही एकत्र भेटलो आणि एक पूर्ण असं छान कथेचं नरेशन दिलं. त्या कथेमध्येच म्हणजे प्रल्हादने तेव्हा ऐकवलेली कथा आणि आत्ता जे काही फायनल जो रिझल्ट आहे हा तंतोतंत सेम आहे. म्हणजे जनरली असं होतं ना की कथा असते, मग ती स्क्रीन प्ले होत असताना बदलत जाते, मग ते डायलॉग्स लेवलला बदलते, शूट लेवलला अजून बदलते आणि होत. पण या कथेच्या बाबतीत तसंच झालं की जे कथा होती तशीच ती मूर्त रूपात आलेली आहे आणि हे कथेचं श्रेय आहे, प्रल्हादचं श्रेय आहे. कारण ती खूप छान बांधलेली आहे, ती अशी गुंफलेली आहे. त्यामुळे ती आम्ही शूट करत असतानाही आम्हाला कुठे असं झालं नाही की कॅरे जरा हलते आहे का, हे होतं आहे का, ते होतं आहे का. आणि आत्ता ती बघितल्यानंतर किंवा जसं ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक जसे जखडून राहिलेत तशी वेबसिरीज संपूर्ण बघितल्यानंतर सुद्धा लोक त्या कथेबरोबर राहतील, त्यातील पात्रांबरोबर राहतील याची मला खात्री आहे. मी आमचे निर्माते, झी टीम, लेखक मुळात आणि विनायक जाधव आमचा DOP, तोसुद्धा आधीपासून त्यामध्ये सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व होता आणि अनिकेत कोळपे म्हणून माझा मित्र होता. या सगळ्यांनी मिळून माझं नाव त्या प्रोजेक्टसाठी रेकमेंड केलं आणि या सगळ्यांमुळे मला एवढं छान सुंदर प्रोजेक्ट, ही सुंदर कथा मांडता आलेली आहे. कास्टिंग तर हा म्हणजे खूप पडलेला प्रश्नच आहे, पण जसं मी म्हटलं ना की सरांना फोन केला आणि सर आले तर तेच झालं की जेव्हा आमचं हे सगळं झालं की आपण हे करतो आहे आणि स्क्रीन प्लेला बांधणी त्याची सुरुवात केली तर यामध्ये आहे ना खरं तर सर्व पात्र म्हणजे छोट्यातलं छोटं पात्र, एक तर लिमिटेड पात्रांचे खूप म्हणजे ठराविक पात्रांचीच गोष्ट आहे ती आणि ती तेवढी प्रत्येक पात्र तितकंच महत्त्वाचं आहे. सो याचं कास्टिंग करताना ते चॅलेंज होतं की याचं कसं तुम्ही कास्टिंग करता. सो जसं सरांनी सांगितलं की म्हणजे ती गोष्ट मला आवडली, जेव्हा मला जसं प्रोजेक्टच्या बाबतीत होतं तसं ही गोष्ट आवडली
आणि मग सरांना फोन केला, सरांनी तारखा काढल्या, शुभंकरला फोन केला, त्याने पार्टी सोडून आला, ऋतुजाला फोन केला तर ती आता नुकतंच आम्ही एक मागे हिंदी शो केला होता एकत्र, सो त्यानंतर ती वर्षभर ती मराठी तिचं चालू होतं की शो सुरू असल्यामुळे हिंदीत काम वर्षभर केलं आणि मला तो संपलं असं झालं की मला काहीतरी मराठीत पटकन करायचं आहे. तर आणि ही गोष्ट समोर आली आणि भीम, प्रल्हाद हे सगळे माझे कॉलेजचे सिनियर्स आहेत आणि त्यांच्याबरोबर मी 2004 साली आम्ही तिघांनी एकत्र एका एकांकिकेत काम केलं होतं आणि मग इतक्या वर्षांनंतर पुन्हा हा ट्रायो एकत्र येत होता. तर मला ते पर्सनल होतं ते खूप, की मला या प्रोजेक्टचा भाग व्हायचा आहे. आणि मग ओमप्रकाश आहे, स्वप्नाली पाटील, शुभांगी भुजबळ, आरव अहिर, पिहू गोसावी, अनुप बेलवलकर, असे एक म्हणजे ही सगळे असे जोडत गेले आणि याला अजून सोन्याहून बोलतो ना तसं की सिमिलर टू एक लहान म्हणजे ह्यांचं लहानपणीचं एक वेगळा काळ आहे. सो त्याचे काही सिक्वेन्सेस आणि ती जी मुलं मिळाली कोकणातली, वा वा वा, ती बहारदार होती. म्हणजे त्यांनी सेटवरती आल्यावरती एक वेगळी मज्जा त्यांनी आणली. तर म्हणजे कास्टिंग करताना ह्या सगळ्या गोष्टी होत्याच, पण मी थँक्स म्हणेल सगळ्यांना की रादर संपूर्ण टीमचा, की पहिल्यांदा असं झालं की आम्ही म्हणजे एकत्र जेवढ्या मजा केल्यात ना, म्हणजे सीन असो नसो वगैरे सगळेच एकत्र होते आणि इन्व्हॉल्वमेंट सगळ्यांची होती. प्रत्येकाने प्रत्येकाच्या पात्रासाठी 200% दिलेले आहेत. त्यामुळे माझं काम खूप सोपं झालं. आणि थँक्स अगेन की आमची DOP टीम, आर्ट टीम, की ज्यांनी ह्या प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्हाला वेळेत उभ्या करून दिल्या आणि त्या तितक्याच ताकदीने चांगल्या पद्धतीने उभ्या केलेल्या आहेत. येस, थँक्यू. जेव्हा मी कास्टिंगबद्दल प्रश्न विचारला तेव्हा आधीच तू हसलास आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढे काहीतरी मला सांगितलंस की पार्टी सोडून वगैरे परत आलास. काय, कुठे पार्टी करत होतास नेमका? माझा खूप आधीपासूनच मोठं आहे की वर्क हार्ड अँड पार्टी हार्डर. आणखी मी त्याच्यासाठीच काम करतो, कारण की मला लिव्ह द लाईफ टू द फुलेस्ट, सगळं करा, मजा करा आणि काम पण तेवढ्याच प्रामाणिकपणे करा, हा एक माझा झोन असतो. आणि मी मित्रांबरोबर आउटिंगला गेलो होतो तिकडे वाडा पालघर साईडला, आणि माझं असं होतं की 2 दिवस मी फोन बाजूला ठेवणार, काही नाही, फक्त पार्टी, फक्त मजा करणार, आम्ही पूलविलमध्ये खेळणार. तर तेव्हा बाकी कोणाचेही फोन उचलले नाही मी, काही नाही. आणि मला एक मी सांगितलं पण नाही, तिकडे ना नेटवर्क काहीच नव्हतं आणि नेमका ह्याचा कुठून आहे की व्हॉट्सॲप कॉल आला की काहीतरी, आणि तो नशीब लागला वायफाय होतं म्हणून, बाकी कॉल येतच नव्हते कोणाचे. तर एकमेव ह्याचा कॉल आला आणि मला एकाने मी पूलमध्ये होतो, मला सांगितलं की अरे भीमराव मुडे डिरेक्टर असं आलं आहे. आणि म्हणजे अजिबात मस्करी नाही, जेव्हा कधी ह्याचा फोन आला आहे की मला असं झालं आहे की येस मी हे करतो आहे, बाकी काही पुढे काही असेल, कोण करत असेल, कुठलं प्लॅटफॉर्म असेल, कोण प्रोड्यूस करत असेल, काय असेल, स्टोरी काय आहे मला हे पण माहीत नसतं, पण आधीच माझं म्हणणं असतं की आय एम वर्किंग विथ यू फॉर शुअर. तर जेव्हा आमचं बोलणं झालं, तो म्हणाला असं झी5चा शो आहे, सिरीज आहे, मिनी सिरीज आहे, तर तुझं काय म्हणणं आहे? मी म्हणालो की कसं आहे? तो बोलला कमाल आहे आणि तू कर. मी बोललो ओके डन. तो बोलला स्टोरी वगैरे. मी बोललो ऐक ते आपण उद्या बोलू. बोलतो नाही नाही वेळ नाही आहे, हा तू आत्ताच ऐक. मी बोललो अरे यार आत्ताच ऐकायची आहे. बोललो ठीक आहे तू ऐकू. तर त्याने अख्खी स्टोरी ऐकवली वगैरे, आणि त्या मूडमध्ये असताना सुद्धा मी बोललो की नाही, तर ऑनेस्टली त्या स्टोरीमध्ये फेरबदल जरी असते ना तरी मी त्याला हो बोललो असतो की हां ठीक आहे मी करतो आहे. बिकॉज कारण की मला माहिती आहे की हाऊ ही वर्क्स, आम्ही एकत्र काम केलं आहे. आणि एखाद्या म्हणजे जर लेखक हे एका पातळीवर ठेवतात एका कॉन्टेंटला, आणि ही नोज व्हेरी वेल की ते कसं एक्झिक्यूट करायचं आहे, त्याला अजून वर कसं न्यायचं आहे, आणि तो ॲब्सल्युटली हे त्याचं विजन खूप क्लिअर असतं. आणि मजा काय येते की त्याचं विजन क्लिअर असतानासुद्धा तो ॲक्टर्सना तेवढाच फ्री हँड पण देतो की तुम्हीसुद्धा यू ऑल्सो ब्रिंग समथिंग टू द प्लेट. तुम्ही पण टेबलवरती काहीतरी आणा, तुम्ही पण तुमचे पॉईंट्स आणा, मग ते काय करायचं आहे काय नाही करायचं आहे ते मी तुम्हाला सांगेन. नाहीतर तो कधी कधी असं सांगतो हे हे असंच करायचं आहे करा,
म्हणजे हे ओमप्रकाश बरोबर पण त्यांनी केलं होतं की त्यांना सांगितलं म्हणलं ठीक आहे 1 टेक आहे तुम्ही करून टाका. सो ना ती काम करायची मजा तिकडे येते आणि एक पॅकअप झाल्यानंतर एक ना असं एक्झॉस्ट झाल्यासारखं फील होतं अँड दॅट इज द सॅटिस्फॅक्शन अन ॲक्टर वॉन्ट्स. ते हवं असतं आणि ते खूप गरजेचं आहे. कारण की आपल्याला जर असं वाटत असेल की हे तर मी केलं, हां हे ठीक आहे, ये तो मैं कर लूंगा, हे माझं झालं आणि वॅनिटीत परत आल्यानंतर मेकअप काढल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की हां आत्ता मी जाऊन मजा मस्त, अजिबात नाही. आम्ही प्रत्येक दिवशी पॅकअप झाल्यानंतर असे बसतो आणि असं होतं की यार आज कुछ तो किया यार, आज वाटते. म्हणजे मला आठवतं आहे ओमप्रकाश एका सीननंतर तो आला, तो म्हणाला की यार आज वाटतंय की आय एम रिअली सॅटिस्फाईड की काहीतरी करतोय आपण, काहीतरी चांगलं करतोय आपण. सो हे खूप गरजेचं आहे आणि अंधारमायामुळे ना ही अपॉर्च्युनिटी मला शूटच्या प्रत्येक दिवशी येत होती. विथ एव्हरी पॅकअप मला वाटत होतं की नाही मी आज काहीतरी चांगलं केलं अँड एव्हरी डे द स्क्रिप्ट आम्हाला चॅलेंज करत होती की हे कसं तुम्ही पुल ऑफ करताय आणि आम्ही त्या चॅलेंजला सामोरे जात होतो. मग ते ॲक्शन सिक्वेन्स असू दे, इमोशनल सिक्वेन्सेस असू दे, भांडणाचे असू दे, काही असू दे, त्यांना आम्ही तशा प्रकारे चॅलेंजसारखं घ्यायचो. म्हणजे आम्ही शेवटचे काही एपिसोड त्याने आम्हाला सगळ्यांना बसवलं की आजच्या आता पुढे आपण क्लायमॅक्स सिक्वेन्सेस सगळे क्रोनॉलॉजी ऑर्डरमध्ये करणार आहोत, एकानंतर एक इन वन गो आपण करणार आहोत. सो बी प्रिपेअर्ड, बी व्हेरी अलर्ट, कारण की आपल्याकडे वेळ कमी अँड वी हॅव टू डू इट. आणि म्हणजे मी प्राऊडली हे सांगतो की ज्या प्रकारे अख्ख्या टीमने हे पुल ऑफ केलं आहे ना सगळं, इट इज नॉट इझी. आणि हॉरर आणि ह्या सिरीजमध्ये काय आहे, टेक्निकली पण खूप स्ट्रॉंग असायला लागतं, खूप अलर्ट असायला लागतं. आणि जोपर्यंत फक्त ॲक्टर अलर्ट राहून किंवा डिरेक्टर अलर्ट राहून नाही चालत, अख्ख्या टीमला एक युनिट म्हणून अलर्ट राहायला लागतं, जे अंधारमायाच्या प्रत्येक माणसाने केलं टीमच्या. सो आय एम रिअली हॅपी अँड प्राऊड ऑफ दिस प्रोजेक्ट. म्हणजे पार्टी हार्ड करायला तयार आहेस तू आता. पण खरं आहे, म्हणजे कसं आहे की हॉरर जेव्हा आपण एखादं गोष्ट करत असतो आणि ती लोकांनी तेवढं खिळवून जर ठेवायचं असेल तर आपणही त्या प्रोजेक्टशी तितकंच खिळवून ते केलं पाहिजे आणि त्यातूनच ते उतरतं. पण जवळपास वर्षभर वाट पाहिल्यानंतर एखादी हॉरर प्रोजेक्ट आपल्या वाट्याला येईल असा विचार केला होतास का? आणि भीती नाही वाटली तुला? म्हणजे या हॉरर किंवा तुम्ही ज्या पद्धतीचं आपण ऐकत असतो भूताच्या गोष्टी हे ते, तुला भीती वाटते की नाही? मी नाही घाबरत कोणाला. हो म्हणजे मला नाही भीती वाटत भूतांची किंवा कशाची. मला असं भीती ही भावनाच माझ्यात थोडीशी तशी कमी आहे. आणि ह्या जॉनराचं मी आधी कधी काही केलं नव्हतं, त्यामुळे ते एक्सप्लोरिंग होतं की आर्टिस्ट म्हणून आत्ता ह्या सेटअपमध्ये सगळ्या नाईट शिफ्ट, सगळा तो वाडा, ते एन्व्हायरमेंट आणि सगळं गूढ असं वातावरण आणि सगळंच. आणि भीमसारखा डिरेक्टर, कारण मला असं वाटतं त्याचा हातखंडा आहे. स्टोरी टेलिंग ना तो ज्या पद्धतीने सांगतो ना ती वेगळी असते आणि ती मला आवडते. तर नाही हातखंडा हॉरर नाही, स्टोरी टेलिंग मध्ये असं कारण जनरली काय येतं, मी हे करते हे मला असं दिसणार आहे मला माहिती असतं किंवा आपल्याला एक पण हा जसं सांगतो किंवा हे एडिट नंतर कसं दिसणार आहे ते वेगळं असतं. ते मला खूप आवडतं, एक्सप्लोरिंग वाटतं. आता आम्ही ट्रेलर पाहिला, जो आम्ही आधी पाहिला नव्हतं, बरं केलं आहे सगळं आम्हीच, पण ट्रेलर पाहताना आम्हालाही ते अंगावर आलं किंवा आम्हाला वाटलं की तर ती दिग्दर्शकाची कमाल आहे असं मला वाटतं. त्यामुळे पूर्ण सेटअप छान होता, को आर्टिस्ट छान होते, सगळी टीम छान होती आणि कोकणात शूट होतं. त्यामुळे नाही मी केले असते कदाचित भूतांवर, इतकी नाही घाबरत मी. मधली आहे, त्याच्यामुळे भीती नावाची गोष्ट बहुतेक शाळेमध्येच घालवलेली आहे तिची. अच्छा, त्यामुळे कदाचित भूतांनाही तुझी भीती वाटली असावी. पण तुम्ही एक किस्सा सांगितला होता की जिथं तुम्ही शूट करत होतात ती जागाच एवढी खतरनाक होती. आपला डोरे मी हां, तर आम्ही जिथे शूट करत होतो तिकडे तो काझीवाडा खूप जुना वाडा आहे आणि तिकडे आणि तो अख्खा
तो अख्खा एरिया, त्या एरियामध्ये सगळे मुस्लिम राहतात. तर तिकडे आम्ही शूट करत होतो आणि ते घर खूप दिवसांपासून बंद वगैरे असं सगळं असतं आणि मागे त्यांची खूप मोठी जागा आहे आणि तिकडे आंब्याची झाडं, फणसाची झाडं, जंगल आहे, अख्खं जंगल आहे. आम्ही जंगलचं शूट सगळं हां बायसन्स वगैरे असे सगळे येतात. तर आम्ही तिकडे जंगलाचं शूट करतोय, काही टेन्शन नाही. आम्ही रात्र 1 वाजल्यानंतरच जंगलात घुसायचो आणि तेव्हा तिकडे शूट करायचो. सगळं होतंय. तर माझा सीन झाला, बाकीच्यांचं जरा शूट चालू आहे. मी बोललो जरा बाजूला येऊन बसूया. तर बसलो आहे. काही त्या आमच्या सिरीजमध्ये जी लहान पोरं आहेत त्यांचे आई बाबा, आई वडील वगैरे असे बसलेले. तर तिकडे जे शेजारी होते, एक कपल होतं, एक आजी आजोबा होते, ते आले बघायला शूट की काय चालू आहे, जरा बघूया. ते मुस्लिम कपल होतं, ते आले, बसले, म्हणाले क्या क्या चल रहा है, फिल्म वगैरह हो रहा है क्या? मतलब नहीं, ये वेब सीरीज है. अच्छा वो मोबाइल या इसमें? हाँ. बोलता अच्छा है, मोबाइल पे दिखेगा? हाँ. किधर दिखेगा? मतलब Z5 पे दिखेगा. हाँ अच्छा. बोले क्या हिंदी? हाँ मराठी है, हिंदी में भी आएगी. अच्छा. क्या है, कॉमेडी है? नहीं बोला हॉरर है. बोलता हाँ हॉरर ही होगा. मतलब क्यों हॉरर क्यों होगा? नहीं इधर कब्रिस्तान में शूट करे तो हॉरर ही होगा. मतलब किधर शूट कर रहे? तो ये कब्रिस्तान है. मतलब ये क्या है, कब्रिस्तान है? किधर? बोलते इधर जो बैठे हो ना हम, ये कब्रिस्तान आहे. सो ती अख्खी जागा जंगलाची, ती 150-200 वर्षापूर्वीची कब्रिस्तान होतं ते तिकडे अख्खं. आणि मला असं झालं की आता ही माझी जबाबदारी आहे की नाही सगळ्यांना सांगायची, की आता सगळ्यांना पण थोडं कल्पना असली पाहिजे. नाहीतर कुठे काहीतरी लागलं, काहीतरी बाहेर काढलं, हात लागला. सो त्यापेक्षा माणसांना कल्पना दिली पाहिजे. तू मला नाही सांगितलं, म्हणजे माझ्या सिनियरिटीचा तू मान राखला असशील, बाकीच्यांना घाबरवलंस. नाही मी मला माहिती आहे म्हणून नाही सांगितलं. अच्छा, यांना म्हणजे आता हे काय बोलतात ते आम्हाला तिघांनाच माहिती. हां. सो एनिवे, सो अशा प्रकारे झालं. मग सगळ्यांना कळलं की असं आहे. मग एक डर का माहोल पसरला गेला. पण ठीक आहे, मजा तर आली, खूप मजा आली. आणि पण एक झालं की जोपर्यंत माहीत नव्हतं ना की तिकडे असं काहीतरी आहे, तोपर्यंत सगळे चिल होते. कळल्यानंतर लोकांना वाटायला लागलं, मग मला हेच होतंय, मग मला इकडे दिसतंय काहीतरी, मग मला इकडे जायची भीती वाटते. सो आय गेस भीती जी असते ना ती आपल्या खूप डोक्यात असते, ती आपण कसं परसिव्ह करते त्याच्यावरती असते. तर तेच आय गेस अंधार मायामध्ये सुद्धा आम्ही प्लेस केलं आहे. पण तुमचं कॅरेक्टर, तुमची जी व्यक्तिरेखा आहे ना, ती खूपच अंगावर येते. म्हणजे खूपच वेगळंच काहीतरी वाटतं. तुमच्या त्या व्यक्तिरेखेबद्दल सांगा ना आणि या प्रोजेक्टबद्दल. काही बोलायचं नाही असं ती गोष्टच आम्हाला सांगते. मी फक्त एवढंच सांगेन की मी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या, तुला सगळ्या माहिती असतील. पण हॉरर जॉनरमध्ये मी काही केलेलं नव्हतं. वास्तविक आयुष्यामध्ये मी असा बसलेला असतो आणि ती माझी एक मैत्रीण आहे, तिला येऊन म्हणत ते बरं ते बोलत नाही, ते खडूस ते भीती वाटते त्याच्याशी बोलायला. तर मला बघून घाबरतात, कदाचित चेहरा तसा असेल, काय कोणाच ठाऊक. पण मी घाबरवलेलं नाही कधी कोणाला. मी तसा सॉफ्ट माणूस आहे अतिशय. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना कळेल की मी तसं नाही आहे. पण हे कॅरेक्टर जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा म्हणजे आजपर्यंत अनेक रामसेचे चित्रपट, भयपट, एक्झॉर्सिस्ट वगैरे सगळं पाहिलं होतं. पण आपल्या वाट्याला ही भूमिका आलेली आहे, ती कशी करू? अगदी म्हणजे इंटरेस्टिंग भूमिका येते ॲक्टरच्या वाट्याला, पण ती नेमकी कशी करायची हे कसं सांगणार? आपण सुताराला खुर्ची बनवायला सांगितली तर तो 4 फूट बाय 4 फूट ती फळी टाकेल का? रोल कसा उभा करायचा? भलेही तुम्ही 25 वर्षाचा एक्सपिरियन्स जरी असला तरी नेमका तो वाड्यातला हॉरर वाटणारा, त्याची बॉडी लँग्वेज काय असेल. मी पहिल्याच दिवशी तुमच्या समोर म्हटलं, अरे हे कसं करायचं मला कळत नाही आहे, हाऊ टू अप्रोच दिस. पण ते एक प्रोसेस तयार झालेली असते, वर्षानुवर्ष काम करून तुम्ही शोधत जाता. पहिल्या दिवशी थोडंसं काहीतरी सापडतं, आदल्या दिवशी थोडंसं काहीतरी तुम्ही शोधलेलं असतं. असं करत 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 जातं आणि ती इंटरेस्टिंग व्यक्तिरेखा झालेली आहे. मला वाटतं मला तर काम करायला खूप मजा आली. सगळे आजूबाजूला खूप चांगले, सिन्सिअरली अतिशय उत्कृष्ट काम करणारे लोक होते. दिग्दर्शक तर होता.
माहोल होता सगळा. आणि वाटत होतं त्या म्हणजे कॉस्ट्युम चढवल्यानंतर आणि की आपण ते कॅरेक्टर आहोत असं फील देणारं सगळं होतं. त्यामुळे ते झालं असावं असं वाटतं. आय वुड ॲड की काय आहे, आपण जेव्हा कॉमेडी करतोय किंवा रोमॅन्स, ड्रामा, सिरियस, तर ना ते आपल्या आयुष्यातनं ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. सो आपण आयुष्यातनं काही ना काहीतरी एक्सपिरियन्स केलं असेल, त्यातल्या काही गोष्टी आपण ह्याच्यात ॲड करायचा प्रयत्न करतो. मी इथे असं वागलो होतो किंवा मी कोणाला तरी असं वागताना बघितलं होतं, तर मी त्याच्या काही गोष्टी, सो त्याच्याने आपण एक रोल एक तयार करतो, एक कॅरेक्टर तयार करतो. हॉररचा सीन असा आहे की ह्या गोष्टी आपल्या खऱ्या आयुष्यात घडतातच अशातली गोष्ट नाही आहे, किंवा कोणी आपल्या आजूबाजूला घडतंय किंवा हे ह्या अशातली गोष्ट नाही आहे. एवढं असं कुठलं तरी कॅरेक्टर आहे किंवा असे इन्सिडेन्सेस घडत आहेत असं काही नाही आहे. सो आपल्याला ते इमॅजिनच करायला लागतं. सो ना त्याच्यात सगळ्यात मोठी भीती ही असते की खूप क्लिशे नको व्हायला. कारण की आपल्याला भीती म्हटलं की एक आणि भूतांवरची किंवा एक हॉरर गोष्टींवरची भीती म्हटलं की एक क्लिशेडनेस येतो, एक ना सारखेपणा येतो. तर तो कसा दूर करावा आणि हे कसं वेगळ्या प्रकारे दाखवावं हे चॅलेंजिंग असतं खूप. आणि सो हे नाही सुचत. तर अंधारमायामध्ये सगळे कॅरेक्टर्स कशा प्रकारे डील करतायत ह्याला आणि कशा प्रकारे कॅरेक्टर्स उभे केले आहेत ना, ते जेवढे रिअलिस्टिक वाटतात तेवढेच हॉररसुद्धा वाटतं आहे सगळं. आणि तो अख्खा वाडा पण खूप हेल्प करतो ॲज अ कॅरेक्टर. खरंच खूप छान, मस्त मांडलंस, मस्त सांगितलं. कारण आजवर आपल्या डोळ्यासमोर किंवा डोक्यामध्ये ज्या काही इमॅजिनेशन्स किंवा ज्या काही कल्पना होत्या आणि आपण जे आजवर काम पाहिलं आहे हॉररमधलं, त्याच्या पलीकडे जाणारी गोष्ट आहे. आणि ती गोष्ट ती पलीकडे जाणारी का आहे याचं उत्तर खरं तर तू दिलं आहेस. आणि ते तुमच्या सगळ्यांच्याच कामातून दिसतं आहे. ट्रेलरपर्यंत तरी आम्ही ते एन्जॉय केलं, प्रत्येकाने एन्जॉय केलं. आणि ही सिरीज तितकीच लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोक खूप प्रेम करतील. हॉरर असती तरी आजवर झीची आभाळ मायेवर लोकांनी प्रेम केलं, आता अंधार मायेवरही तितकंच प्रेम करतील ही आशा आहे. काही बोलायचं आहे एक? हो, मराठीमध्ये जसा हॉररचा हा प्रयत्न झाला आहे तसाच आहे ना, म्हणजे झी5च्या माध्यमातून एक नवीन प्लॅटफॉर्म आणि म्हणजे एक नवीन पद्धतीचं एक काम किंवा लोकांसाठी एक वेगवेगळ्या पद्धतीचे विषय या माध्यमातून येतील. तर अजून आपल्याकडे ती मानसिकता नाही आहे की प्लॅटफॉर्म्स बघावे किंवा मराठीसाठी सबस्क्रिप्शन करावं. तर म्हणजे माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की तुम्ही अंधारमाया बघा आणि तुमचा मराठीसुद्धा सबस्क्रिप्शन करून बघावं लागेल. या लेवलचा कंटेंट येतो आहे. तर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला विनंती आहे तुमच्या माध्यमातून की प्लीज सबस्क्राईब करा झी5 आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचा. आपण बघतो की साऊथ इंडियन फिल्मची नावं कानावर येतात. मम्मुटीची ही फिल्म पाहिली का रे, अरे मोहनलालची ती फिल्म पाहिली का रे, अरे फहाद फाजिलची ती फिल्म पाहिली का रे, मंजुमल बॉईज पाहिली का रे. आणि हे पुन्हा 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 आपण ऐकत असतो. आणि मग कधीतरी आपल्याला वेळ मिळतो, अरे ते राहिलं आहे म्हणून मग आपण बघतो. सबस्क्रिप्शन नसेल तर मित्राला फोन करतो. मित्र पण इतके असतात की ते काही लगेच शेअर करत नाहीत पासवर्ड वगैरे, मग आपण सबस्क्राईब करतो. आणि भाषेशिवाय तो चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचतो, त्या कॅप्शनशिवाय आपल्याला कळतो, कारण कॅमेऱ्यातनं सांगितलेली गोष्ट असते. मला वाटतं झी5च्या प्लॅटफॉर्मद्वारे मराठीमध्ये तसाच कॉन्टेंट अंधारमाया आता आलेला आहे. म्हणजे कलकत्त्याच्या माणसाला फक्त त्याने आवाज सुरू ठेवावा, न वाचता बघितलं तरी संपूर्ण गोष्ट कळू शकते, अंगावर येऊ शकते. मला असं वाटतं की ही अंधारमाया ही देशाच्या पातळीवर जी सिनेमा बनतो आहे, आपण साऊथचं उदाहरण घेऊया, त्या लेवलला जाणारी सुरुवात आहे. एपिसोड छोटे छोटे आहेत, काही खूप मोठे मोठे नाहीत, पण ते धरून ठेवतील तुम्हाला. एक उत्कृष्ट अनुभव स्वतःला घाबरवण्याचा तुम्ही घेऊ शकता. थँक्यू सो मच. आणि लोक खरंच घेतील, कारण चांगल्या कॉन्टेंटच्या मागे उभे राहतात. सो थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा. आलात आणि वेळ दिला त्यासाठी थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.